फ्रेंड्स, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण कन्वर्जन सिस्टीम्स घेतल्या होत्या. आता पुढचं जे या टॉपिक मधलं आपलं आर्टिकल आहे, ते जे आर्टिकल आहे त्याचं टायटल आहे लॉजिक गेट. पहिल्यांदा आपण पाहू की लॉजिक गेट म्हणजे काय. सो व्हॉट इज मीनिंग बाय लॉजिक गेट. याची जर डेफिनेशन करायची झाली तर ती डेफिनेशन अशी होती: अ डिजिटल सर्किट हॅव्हिंग one or more input signals but only one output signal is called a gate or logic gate. म्हणजे गेटची जर डेफिनेशन करायची झाली तर आपण या पद्धतीने करू शकतो: अ डिजिटल सर्किट having one or more input signals but only one output signal is called a logic gate. म्हणजे लॉजिक गेट हे जे ते अशा पद्धतीचं सर्किट आहे की ज्याला एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट्स असतील, पण आउटपुट मात्र फक्त काय असेल, एकच असेल. त्याच्यामध्ये त्याचे जे टाइप्स आहेत ते टाइप्स कोणकोणते आहेत पहा. The basic gates are जे फंडामेंटल किंवा बेसिक गेट्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे गेट येतं ते येतं ऑर गेट. सेकंड गेट इज अँड गेट. आणि थर्ड बेसिक गेट जे आहे ते नॉट गेट. सो दीज आर दी 3 बेसिक फंडामेंटल गेट्स. आता आपण एक एक पाहूया. त्याच्यातलं पहिलं गेट आपण पाहू, ऑर गेट. ऑर गेट आता याची डेफिनेशन जर करायची झाली तर अशा पद्धतीने केली जाते: an OR gate has two or many or more input signals but only one output signal is called OR gate. हे जे गेट ह्याला ऑर गेट का म्हटलं जातं पहा. इट्स बेसिक डेफिनेशन असे: इट इज कॉल्ड as an OR gate because output signal voltage
is high, means at logic 1 level is high if any or all. हा शब्द महत्वाचा आहे. any or all. Any or all of the input voltages are high. आता पाहायची डेफिनेशन मध्ये काय लिहिले. An OR gate has two or many input signals but only one output signal. म्हणजे इनपुट सिग्नल दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील, आउटपुट सिग्नल मात्र काय असेल, एकच असेल. And why it is called as an OR gate? It is called as an OR gate because output signal voltage is high. म्हणजे आउटपुट हाय कधी असेल, if any or all म्हणजे कुठलंही एक इनपुट 1 असेल किंवा सगळी इनपुट्स 1 असतील तर आउटपुट व्होल्टेज काय असतं, हाय असतं. आणि म्हणून ह्या गेटला काय म्हटलं जातं, ऑर गेट म्हटलं जातं. आता कुठलंही लॉजिक सिग्नल असेल तर ते आपण सिम्बॉलच्या साह्याने दाखवलं जातं. आता ऑर गेटचा सिम्बॉल जो आहे तो कशा पद्धतीने पहा. ऑर गेटचा जो सिम्बॉल असेल तो ड्रॉ करताना या पद्धतीने ड्रॉ केलं जातं. इथे एक आर्क घेतला जातो, त्याच्यानंतर ही जी बाजू असेल तर ती या पद्धतीने दाखवली जाते. ठीक आहे. ही दोन इनपुट जे असतील ती इथं असेल. पहिलं इनपुट असेल ए, दुसरं इनपुट असेल या ठिकाणी बी असेल आणि आउटपुट जे असेल ते इथं वाय ने डिनोट केलं जातं. सो ए अँड बी आर इनपुट्स, वाय इज आउटपुट. हे झालं सिम्बॉल. दिस इज द सिम्बॉल ऑफ ऑर गेट. याच्यानंतर आपल्याला याचं ट्रूथ टेबल पाहायचं. ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर ही जी दोन इनपुट्स असतील याच्यामुळं आउटपुटच्या किती स्टेट्स मिळू शकतात. आता हे कशा पद्धतीनं ट्रूथ टेबल लिहिलं जातं पहा. जर दोन इनपुट्स असतील तर नंबर ऑफ आउटपुट जे असतात त्या पॉसिबिलिटीज किती असतात, 2:2. कारण इथं हे जे इनपुट्स आहेत ते किती, 2 आहेत. म्हणजे हे या पद्धतीनं असतं पहा. नंबर ऑफ आउटपुट जे असतील, नंबर ऑफ आउटपुट्स म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ आउटपुट्स इज इक्वल टू 2n, where n is the number of inputs. आता इथं पहा 2n if n is equal to 2 म्हणजे जर दोन इनपुट्स असतील तर ते किती होईल. सो नंबर ऑफ आउटपुट्स विल बी 2 म्हणजे किती येतील, 4 पॉसिबल आउटपुट्स येतील. इफ n is equal to 3, तीन इनपुट्स असतील तर 2 म्हणजे किती येतील, 8 आउटपुट्स येतील. म्हणजे हे झाले पॉसिबल कॉम्बिनेशन्स. म्हणजे इनपुटचे कॉम्बिनेशन्स असं असेल की त्याला तुम्हाला आउटपुट्स जे मिळतील ते किती येतील, 8 आउटपुट्स येतील. आता आपण इथं काय घेतलेलं आहे, ए आणि बी दोनच इनपुट्स घेतली म्हणजे 4 आउटपुट्स आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे. किंवा इनपुटचे जे असतील ते पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती असतील, 4 असतील. आता ही कॉम्बिनेशन्स कशी असतील पहा. ही जी इनपुट्स असतील ते आपली कोणते असतील, लॉजिक इनपुट्स असतील ए आणि बी. ही झाली इनपुट्स आणि इथं मिळणार आहे तुम्हाला आउटपुट. सो आउटपुट हे आपण दाखवतो वाय ने. मी इथं घेतो, इथं आपण इनपुट्स घेणार आहे. इनपुट्स असतील आपली ए आणि बी. करस्पॉन्डिंग आउटपुट जे आता आपण घेणार आहेत तर ती आउटपुट जे असेल ते आपण इथं लिहू. ही इथं येतील आउटपुट. आणि आता आपण हे जे घेतोय ते ट्रूथ टेबल घेतोय, बी ट्रूथ टेबल. आता पहा ही जी दोन इनपुट्स असतील ही दोन्ही एकतर 0 असतील किंवा ही दोन्ही
1 असतील, किंवा काय A0 असेल B1 असेल, A1 असेल B0 असेल. म्हणजे ह्या 4च पॉसिबल कॉम्बिनेशन्स येतील दोन इनपुट्स असतील तर. 0 0 0 1 1 0 किंवा 1 1. आणि मग आपण इथं मग असे काय म्हटलं होतं की ऑर गेट जर असेल तर ऑर गेटचं आउटपुट जे असेल ते हाय असेल. कधी कोणतंही एक इनपुट 1 असेल तर. आता इथं पहा, इथं B1 आहे, त्यामुळे हे आउटपुट काय असणार आहे, हाय असणार आहे. इथं काय E1 आहे, म्हणजे हे आउटपुट काय असणार आहे, हाय असणार आहे. इथं मात्र दोन्ही इनपुट्स 1 1 आहेत. आपण असं म्हटलं होतं एनी ऑर ऑल, म्हणजे सगळे जरी 1 असले किंवा एक जरी 1 असेल तर आउटपुट काय असेल, 1 असेल. इथं मात्र दोन्ही इनपुट 0 आहे, कुठलंही इनपुट 1 नाही, आणि म्हणून आउटपुट इथं काय येईल, 0 येईल. सो दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ एन ऑर गेट. तर पहिल्यांदा हा झाला याचा सिम्बॉल, त्याच्यानंतर हे झालं याचं ट्रूथ टेबल. आणि कुठलंही डिजिटल इक्वेशन जर तुम्हाला लिहायचं झालं तर त्याच्यासाठी एक इक्वेशन लिहावं लागतं, आणि ते जे इक्वेशन असेल त्याला म्हणतात बुलियन इक्वेशन. तर हे बुलियन इक्वेशन म्हणजे काय असतं की इट गिव्स द आउटपुट व्हॅल्यू फॉर द पर्टिक्युलर इनपुट सिग्नल्स. मग हे इक्वेशन लिहिताना मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहायचं की हा जो अल्जेब्रा आहे तो बेसिकली त्याला म्हटलं जातं बुलियन अल्जेब्रा. त्या अल्जेब्रामध्ये इक्वेशन कसं लिहिलं जातं पहा, y इज इक्वल टू a प्लस बी. इथं हे इक्वेशन लिहिताना या फॉर्ममध्ये लिहिलं जातं y इज इक्वल टू a प्लस बी. इथं लक्षात घ्या, हा जो प्लस आहे हा मॅथमॅटिकल प्लस नाही किंवा ॲड ऑपरेशन नाही आहे. इथं हे जे प्लस असेल हे इट इज अ ऑपरेटर. हा ऑपरेटर काय करतो, इट इज अ लॉजिकल ऑपरेटर, आणि त्याला म्हटलं जातं लॉजिकल ऑर गेट. आणि म्हणून हे लिहिताना या पद्धतीने लिहिलं जातं y इज इक्वल टू a प्लस बी, किंवा हे लिहिलं जातं y इक्वल्स. स्टेटमेंट्समध्ये हे जर लिहिलं किंवा हे जर रीड करायचं असेल तर हे लिहिलं जातं y इक्वल्स a ऑर बी. हे ए प्लस बी नाही, हे ए प्लस बी नाही आहे, हे काय ए ऑर बी. त्यामुळे या दोन्ही इनपुट्सपैकी कुठलंही एक इनपुट 1 असेल तर आउटपुट काय येतं, 1 येतं. आणि दोन्ही इनपुट जर 0 असतील तर आउटपुट येतं 0. तर हे झालं पहिलं गेट. कोणतं, ऑर गेट. ऑर गेटमध्ये परीक्षेमध्ये काय विचारलं जातं की त्याचा सिम्बॉल विचारला जातो. सिम्बॉल जो असेल तो या पद्धतीनं ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर त्याचं ट्रूथ टेबल जे असेल ते या पद्धतीने येईल. आणि तिसरा जो पार्ट विचारला जातो तो त्याचं बुलियन इक्वेशन. ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सो दिस इज आवर फर्स्ट गेट, ऑर गेट. याच्यानंतर दुसरं गेट आपल्याला पाहायचं. आता हे दुसरं जे गेट आहे ते जे गेट आहे त्या गेटला म्हटलं जातं लॉजिकल अँड गेट. सो सेकंड गेट जे असेल ते आपलं येईल सेकंड गेट, अँड गेट. आता हे अँड गेट म्हणजे काय, पहिल्यांदा आपण याचा सिम्बॉल पाहू. अँड गेटचा सिम्बॉल जो असेल तो या पद्धतीने, ही स्ट्रेट लाईन घ्यायची, त्याच्यानंतर या पद्धतीनं 2 स्ट्रेट लाईन घ्यायच्या आणि इथं कर्व द्यायचं. ऑरला काय होतं, इथं कर्व होतात. इथं मात्र अँडला काय आउटपुट साईडला कर्व असेल, आणि ही 2 इनपुट जी असतील ती इथं द्यायची. म्हणजे इथं येईल इनपुट ए, इथं येईल इनपुट बी, आणि हे जे असेल ते वाय. हा झाला याचा सिम्बॉल. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ अँड गेट. आता हा सिम्बॉल झाल्यानंतर ह्याचं बुलियन एक्सप्रेशन कसं लिहिलं जातं. सो y इज इक्वल टू ए डॉट बी. हे जे आहे याचं बुलियन इक्वेशन झालं. बुलियन इक्वेशन जसं ऑरचं आपण पाहिलं होतं ते होतं ए प्लस बी, प्लस म्हणजे लॉजिकल ऑर. तसं इथं काय केलं जातं, मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल दिला जातो. सो y इज इक्वल टू ए डॉट बी. सो दिस इज द बुलियन इक्वेशन ऑफ अन अँड गेट. हा झाला याचा सिम्बॉल. आता याचं ट्रूथ टेबल आपण पाहू. ट्रूथ टेबलमध्ये काय केलं जातं, हे जे इनपुट्स असतील, दिस इज
आउटपुट. इनपुट दोन आहेत आपले. इनपुट कोणकोणते आहेत? ए आणि बी हे दोन इनपुट्स आहेत. ए आणि बी हे दोन इनपुट्स आहेत. करस्पॉन्डिंग आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे? हे जे आउटपुट मिळणार आहे ते y इज इक्वल टू ए डॉट बी. पुन्हा दोन इनपुट्स असतील, पॉसिबल कॉम्बिनेशन्स 4 येतील. कोणकोणती? 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ही सिक्वेन्स जर तुम्ही पाहिली तर हा बायनरी 0 आहे, हा बायनरी 1 आहे, हा बायनरी 2 आहे, हा बायनरी 3 आहे. त्या पद्धतीनं मेमराईज करायचं आणि लिहायचं. इनिशियली 0 0 0 1 1 0 आणि 1 1. त्याच्यानंतर आउटपुट पहा. या आउटपुटचं नावच असं म्हटलेलं आहे, इट इज अन अँड गेट. अँड गेट याचा अर्थ जर दोन्ही इनपुट्स 1 1 असतील, ए आणि बी जर 1 असतील, दोन्ही किंवा इनपुट्स ऑल इनपुट्स, इफ ऑल इनपुट्स आर हाय देन अँड देन ओनली आउटपुट विल बी हाय. म्हणजे जर दोन्ही इनपुट्स 1 असतील तरच आउटपुट काय येईल? या ठिकाणी 1 येईल. मग इथं या कॉम्बिनेशनमध्ये कोणकोणते आहेत? ही दोन्हीच्या दोन्ही इनपुट्स 1 1 आहेत, म्हणजे आउटपुट या ठिकाणी काय येणार आहे? 1 येणार आहे. इथं मात्र काय? दोन्ही 0 आहेत. इथं किती येईल? 0. इथं हे 0 आहे त्यामुळे आउटपुट येईल 0. इथं हे 0 आहे त्याच्यामुळे आउटपुट येईल 0. म्हणजे अँड गेट जे असेल, अँड गेटमध्ये द आउटपुट ऑफ अन अँड गेट विल बी हाय. हे हाय कधी असेल? इफ ऑल इनपुट्स आर ॲट हाय लेवल. म्हणजे अँड गेट has a high output only when all inputs are high. म्हणजे अँड गेटला आउटपुट जे असेल ते हाय कधी असेल? ज्यावेळेस त्याची सर्व इनपुट्स काय असतील? 1 असतील. तरच काय तर अँड गेटचं आउटपुट 1 येतं, अदरवाईज ते काय येतं? 0 असतं. तर ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची. जर अँड गेट असेल, आपण इथं गेट पाहतोय, अँड गेट असेल तर हे जे आउटपुट असेल ते हाय कधी असेल? जर त्याची सर्व इनपुट्स 2 असतील तर 2, 3 असतील तर 3. जर हाय लेवलला असतील तरच काय येतं? आउटपुट 1 येतं. अदरवाईज कुठलंही एक इनपुट 0 असेल तर आउटपुट काय येतं? 0 येतं. सो an AND gate has a 2 or more input signals but only one output signal. मग अशी आपण डेफिनेशन अशा पद्धतीने केली होती की त्याला 2 इनपुट सिग्नल असेल, एक आउटपुट सिग्नल असेल, and it has a high output only when A and B are high. म्हणून हे जे 2 गेट इनपुट्स असतील ते दोन्ही इनपुट ज्यावेळेस 1 असतील त्याच वेळेला अँड गेटचं आउटपुट काय येतं? हाय येतं. ते इथं आपण ट्रूथ टेबलमध्ये दाखवलेलं आहे. तर हे झालं दुसरं गेट, अँड गेट. आता आपल्याला याच्या पुढचं गेट पाहायचं आहे आणि ते जे गेट आहे ते आहे नॉट गेट. आता नॉट गेटचा जो सिम्बॉल असेल तो जर सिम्बॉल पाहिला तर ह्या 2 गेट्सपेक्षा थोडासा वेगळा आहे. आता पहिल्यांदा आपण नॉट गेटचा सिम्बॉल पाहू. थर्ड गेट घेतो आपण. थर्ड गेट आहे नॉट गेट. त्याला दुसरंही नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज इन्व्हर्टर. म्हणजे हे जे गेट आहे त्याला काय म्हटलं जातं? इन्व्हर्टर म्हटलं जातं. त्याचा सिम्बॉल पहा. डेफिनेशन आपण अशी करू शकतो, नॉट गेट इज अ लॉजिक सर्किट. It has only NOT gate has only one input and one output. म्हणजे जर नॉट गेट जर तुम्ही पाहिलं तर त्याला एकच इनपुट असतं आणि एकच आउटपुट येतं. बाकीच्या गेटला मात्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात, पण नॉटला मात्र तसं नसतं. नॉट गेटला मात्र एकच इनपुट असतं आणि एकच आउटपुट असतं. आता याचा सिम्बॉल जो आहे नॉट गेटचा तो या पद्धतीनं राहतो.
अशा पद्धतीचा ट्रायंगल काढला जातो आणि याच्या पुढे एक बबल काढलं जातं. हा ट्रायंगल आहे आणि इथं एक बबल काढलं जातं. ही जी बाजू असेल इथं इनपुट असतं ए आणि ही जी बाजू असेल तिथं आउटपुट असतं वाय. आता पहा याचा जर हा सिम्बॉल झाला, दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉट गेट. जसं आपण ऑरला पाहिलं होतं, अँडला पाहिलं होतं की बुलियन एक्सप्रेशन असतं, तसं हे जे नॉट गेट असेल त्याचं जर इक्वेशन लिहायचं झालं तर या पद्धतीने लिहिलं जातं, वाय इक्वल्स नॉट ए, म्हणजे वाय इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. म्हणजे जे काही इनपुट असेल त्याचं इथं काय केलं जातं, कॉम्प्लिमेंट केलं जातं. इथं हे जे बुलियन एक्सप्रेशन असेल त्याच पद्धतीनं मगाशी आपण जे पाहिलं तर हे एक बुलियन एक्सप्रेशन होतं अँड गेटचं. हे कशा पद्धतीनं रीड करायचं ते राहिलं होतं आपलं. तर हे रीड करताना असं लिहिलं जातं, वाय इक्वल्स ए, आणि हा जो डॉट आहे त्याच्याऐवजी हा शब्द वापरला जातो ए अँड बी. सो दिस डॉट इज नॉट अ मॅथमॅटिकल मल्टिप्लिकेशन, इट इज अ लॉजिकल अँड ऑपरेशन. आणि म्हणून हे अँडचं बुलियन इक्वेशन लिहिताना काय लिहिणार, वाय इक्वल्स ए अँड बी. हे झालं बुलियन इक्वेशन अँडसाठीचं. तसंच इथं जे नॉट गेट आपण आता पाहतोय त्याचं बुलियन इक्वेशन असं आहे की हे जे बुलियन इक्वेशन असेल तर ते या पद्धतीनं लिहिलं जातं, वाय इक्वल्स नॉट ए. म्हणजे आउटपुट जे असेल ते इनपुट सारखं नाही, नॉट ई, म्हणजे हे जे इनपुट असेल ह्याच्यासारखं नाही. याचा अर्थ काय, इट इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. म्हणजे आपण याचं ट्रूथ टेबल पाहू म्हणजे लक्षात येईल. याचं ट्रूथ टेबल जे असेल तर ते या पद्धतीने, दिस इज अ ट्रूथ टेबल ऑफ नॉट गेट. हे दोन इनपुट्स आहेत, सॉरी एकच इनपुट आहे याला, त्याला म्हणून आपण इथं एकच घेणार आहे. सो ए दिस इज अ इनपुट आणि आउटपुट जे असेल ते काय, वाय इज इक्वल टू ए बार, कॉम्प्लिमेंट आहे. आता इनपुट जर 0 घेतलं किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकेल, 1 असू शकेल. 2 पेक्षा जास्त पॉसिबिलिटी असू शकणार नाही, कारण नंबर ऑफ इनपुट्स किती आहेत, 1 आहे. 2 raised to 1 is equal to 2. So there are only 2 possibility, either input should be 0, input will be 0 or 1. मग 0 असेल तर आउटपुट काय, इट इज नॉट लाईक अ ए, म्हणजे इनपुट सारखं नाही, कॉम्प्लिमेंट ऑफ इट. 0चा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो किती येतो, 1 येतो, आणि 1चा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो किती येतो, 0. सो आउटपुट इज ऑलवेज कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. आणि म्हणून सो आउटपुट इज नॉट लाईक इनपुट, आणि म्हणून हे जे गेट आहे या गेटला नाव काय दिलेलं आहे, नॉट गेट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इन्व्हर्टर, कारण इनपुट जे असेल ते काय होतं, कॉम्प्लिमेंट होतं किंवा इन्व्हर्ट होतं, आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इन्व्हर्टर. तर हे जे 3 गेट्स होते कोणते, पहिलं गेट होतं ऑर गेट, दुसरं गेट होतं अँड गेट, तिसरं गेट होतं नॉट गेट. तर ही 3 गेट जी आहेत तर ती आता आपण स्टडी केलेली आहेत. आता याच्यानंतर ह्या गेट्सला आपण बेसिक गेट्स असं म्हटलं होतं किंवा फंडामेंटल गेट्स म्हटलं होतं. पण काही गेट्स असे आहेत की ती गेट बनवताना हे जे 3 फंडामेंटल गेट्स आहेत या 3 गेट्सचं कॉम्बिनेशन जर केलं तर तुम्हाला ते डिराइव्ड गेट्स तयार होतात. आणि ती डिराइव्ड गेट जी आहेत तर ती 2 पद्धतीचे आहेत. त्यातलं पहिलं जे गेट आहे ते आहे नॉर गेट. पहिली 3 आपण फंडामेंटल पाहिली, त्याच्यानंतर आपण डिराइव्ड गेट पाहू. डिराइव्ड गेट्स. आता ही डिराइव्ड गेट्स कोणकोणते आहेत, तर पहिलं जे डिराइव्ड गेट आहे, म्हणजे आता आपण सिक्वेन्शियली जर गेलो तर हे होईल आपलं 4th गेट. डिराइव्ड गेट जे आहे ते पहिलं आहे नॅन्ड गेट. आता नॅन्ड गेट जे आहे हे कॉम्बिनेशन आहे कशाचं, पहा, इट इज नॉट प्लस अँड गेट. सो दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉट प्लस अँड गेट. हा एन आणि हे ए एन डी मिळून काय होतं, हे नॅन्ड केलं जातं.
आता हे नॅन्ड गेट कशा पद्धतीनं केलंय पहा. याचं जर कन्स्ट्रक्शन पाहिलं तर नॅन्ड गेट हे कॉम्बिनेशन आहे कोणकोणत्या गेटचं, नॉट आणि अँडचं. तर हे कॉम्बिनेशन्स घेताना हे जे नॉट आणि अँड आहे त्याच्यामध्ये ड्रॉ करताना मात्र अँड पहिल्यांदा घ्यायचं आणि नॉट नंतर घ्यायचं. सो दिस इज अ अँड गेट फॉलोड बाय नॉट गेट. मग कन्स्ट्रक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर कन्स्ट्रक्शनमध्ये पहिल्यांदा अँड गेट घ्या. मी इथं अँड गेट ड्रॉ करतो. दिस इज अँड गेट. सो दिस इज इनपुट ए बी. याचं आउटपुट येईल. अँड गेट इज फॉलोड बाय नॉट गेट. म्हणजे याच्या पुढं काय करायचं, नॉट गेट टाकायचं. म्हणजे पहा इथं जर तुम्ही इनपुट जर पाहिलं, हे इनपुट ए बी असेल तर इथं आउटपुट काय येईल, ए डॉट बी. बरोबर आहे. त्याचं आता हे इनपुट इथं काय आलं, ए डॉट बी. आउटपुट याचं काय येईल, हे नॉट गेट यायचं. हे आउटपुट काय होईल, कॉम्प्लिमेंट होईल. म्हणजे या ठिकाणी जे फायनल आउटपुट येईल ते काय येईल, ए डॉट बी हे इनपुट झालं आणि नॉट गेटमुळे त्याचं काय होईल, कॉम्प्लिमेंट होईल. सो दिस इज द बुलियन इक्वेशन ऑफ नॅन्ड गेट. दिस इज द बुलियन इक्वेशन ऑफ नॅन्ड गेट. आणि हे कशा पद्धतीनं रीड केलं जातं, y इक्वल्स नॉट. y इक्वल्स हे पहिलं काय येईल, नॉट, आणि हे पुढं काय, ए अँड बी. ए अँड बी. हे झालं याचं बुलियन इक्वेशन. आता हे पहिली जी डायग्राम आपण काढली ती कशाची, कन्स्ट्रक्शन. दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ नॅन्ड गेट. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता याच्यावरून सिम्बॉल आपण कसं करू, सिम्प्लिफाईड जो सिम्बॉल असतो तो या पद्धतीनं असतो. हे जे नॉट गेट असेल हे पूर्ण ड्रॉ करत नाही तर फक्त हा बबल ड्रॉ करतात. हा बबल काय करायचा, इथं आउटपुटला टाकायचा. म्हणजे पहिल्यांदा सिम्बॉल काढताना अँड गेटच ड्रॉ करायचं. ही दोन इनपुट्स तशीच राहतील, ए बी. आणि हा जो नॉट गेट असेल त्याच्याऐवजी फक्त इथं बबल द्यायचा. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ नॅन्ड गेट. म्हणजे पूर्ण नॉट गेट काढायचं नाही तर त्याच्याऐवजी फक्त बबल इथं द्या. आणि मग याचं आउटपुट जे असेल ते इथं लिहिलं आहे आपण, तेच या ठिकाणी येईल, y इज इक्वल टू ए डॉट बी. हे झालं अँडसाठीचं आणि बबलमुळं काय होईल, त्याचं कॉम्प्लिमेंट होईल. तर हा झाला सिम्बॉल कोणत्या गेटचा, नॅन्ड गेटचं. आता याचं ट्रूथ टेबल. हा झालं सिम्बॉल, हे झालं त्याचं बुलियन इक्वेशन, y इक्वल्स नॉट ए अँड बी. आणि आता आपल्याला याचं ट्रूथ टेबल लिहायचं आहे. ट्रूथ टेबलमध्ये इथं पहिल्यांदा इनपुट्स घेऊ आणि इकडं आउटपुट घेऊ. दोन इनपुट्स आहेत, ए बी. इथं आउटपुट आपल्या येईल y इज इक्वल टू ए डॉट बी बार. ठीक आहे. आता पहा इनपुट्स कोणते आहेत, 0 0 0 1 1 0 1 1. हे चार इनपुट्स आपले नेहमीचे आहेत. आता पहा हे जे आउटपुट असेल ते काय, अँड गेट असेल त्याचं कॉम्प्लिमेंट आहे. अँडला काय होत होतं, अँडला इथे येत होतं 0 0 0 1. नॅन्डचं आउटपुट जे असेल ते अँडच्या विरुद्ध आहे. अँडचं आउटपुट जर आपण पाहिलं तर ते या पद्धतीने होतं, ए आणि इथं बी होतं. बरोबर आहे. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. मी अँडचं ड्रॉ करतो इथं म्हणजे मग सोपं जाईल तुम्हाला. हे अँडचं आहे. अँडला काय होतं, इथं 0 होतं, 0 0 आणि इथं फक्त 1 होतं. आता याचं आउटपुट जे असेल ते अँडच्या बरोबर कॉम्प्लिमेंट करायचं. म्हणजे इथं जर 0 असेल, 0 0ला इथं 0 आहे तर इथं 0 0ला काय लिहायचं, 1 लिहायचं, कॉम्प्लिमेंट करायचं. इथं 0 1ला 0 आहे अँडचं, याच्या विरुद्ध म्हणजे 0 असेल तर इथं किती येईल, 1 येईल. इथं 0 आहे त्यामुळे इथं किती येईल, 1 येईल. आणि अँडला इथं काय होत होतं, 1 1ला 1 येत होतं त्यामुळे इथं 1 1ला काय येईल, 0 येईल. थोडक्यामध्ये नॅन्डचं जे ट्रूथ टेबल असेल ते अँड गेटच्या बरोबर अपोजिट असेल. म्हणजे नॅन्डचं जे आउटपुट
नॅन्ड गेटचं आउटपुट जे असेल ते 1 कधी येईल, हे सगळे 1 आहेत पहा. म्हणजे कुठलंही एक इनपुट 0 असेल, कुठलंही एक इनपुट 0 असेल तर नॅन्ड गेटचं आउटपुट कायम काय असतं, 1 असतं. आणि नॅन्ड गेटचं आउटपुट हे 0 कधी येईल, वेन ऑल ऑफ इट्स इनपुट्स आर ॲट हाय लेवल. म्हणजे जर त्याचे इनपुट सगळे हाय लेवलला असतील तरच काय येईल, आउटपुट 0 असेल. अदरवाईज कुठलंही एक इनपुट 0 असेल तर आउटपुट काय राहील, 1 राहील. हे त्याचं स्टेटमेंट राहतं. याच्यामध्ये आता आपण पाहिलं पहा, हा झालं सिम्बॉल, हे झालं याचं बुलियन इक्वेशन, हे झालं याचं ट्रूथ टेबल. हे जे आहे हे झालं ट्रूथ टेबल ऑफ नॅन्ड गेट. आणि नॅन्ड गेटचं एक वैशिष्ट्य आहे की त्याचं आउटपुट हे 0 कधी येईल, जेव्हा त्याची दोन्ही इनपुट्स किंवा सगळी इनपुट 0 असतील तरच आउटपुट काय येईल, 0 येईल. अदरवाईज कुठलंही एक इनपुट 0 असेल तर आउटपुट काय येतं, हाय लेवलला येतं. तर हे झालं फोर्थ गेट, नॅन्ड गेट. त्याच्यानंतर पुढचं जे डिराइव्ड गेट आहे ते आहे नॉर गेट. म्हणजे हे आपलं सिक्वेन्स प्रमाणे किती येईल, 50 येईल. दिस इज अ नॉर गेट. जसं मगाशी नॅन्ड होतं ते कोणकोणत्या 2 गेट्सचं होतं, नॉट आणि अँड होतं, तसं हे नॉर जे गेट आहे ते या 2 गेटचं कॉम्बिनेशन आहे. सो दिस इज अ नॉट गेट प्लस ऑर गेट. हा एन आणि हे ऑर मिळून हा काय होतो, नॉर गेट होतो. आता हे जे नॉर गेट असेल ते तुम्हाला कन्स्ट्रक्शन जर पाहायची झाली तर ऑर गेट फॉलोड बाय नॉर गेट अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं, तिथं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा नॉर गेट जर ड्रॉ करायचं झालं तर पहिल्यांदा ऑर गेट ड्रॉ करा. हे ऑर गेट असेल, ही त्याची 2 इनपुट्स असतील, कोणती, ए आणि बी. त्यामुळे इथं जे आउटपुट येईल ते काय येईल, इथं जे आउटपुट येईल ते काय येईल, ए प्लस बी. हे झालं या ऑर गेटचं आउटपुट. नॉर गेटमध्ये काय होतं, ऑर गेट फॉलोड बाय नॉट गेट. म्हणजे पहिल्यांदा ऑर गेट काढा, त्याच्यानंतर नॉट गेट काढा, आणि हे फायनल आउटपुट होईल तुमचं. याचं इनपुट आहे ए ऑर बी किंवा ए प्लस बी. लॉजिकल ऑर आहे ते ए प्लस बी. ह्या नॉट गेटमुळे काय होतं, याचं इन्व्हर्जन होतं. हे झालं कन्स्ट्रक्शन. दिस इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ नॉर गेट. आणि हे आहे त्याचं बुलियन इक्वेशन. प्रत्येक गेटचं सिम्बॉल, ट्रूथ टेबल आणि बुलियन इक्वेशन या 3 गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. हे झालं बुलियन इक्वेशन. आणि हे कसं रीड केलं जातं, वाय इक्वल्स, म्हणजे वाय इक्वल्स हे ए ऑर बी आहे आणि हे काय नॉट आहे, म्हणून पहिल्यांदा वाय इक्वल्स नॉट ए ऑर बी. वाय इक्वल्स नॉट ए ऑर बी अशा पद्धतीनं हे बुलियन इक्वेशन रीड करायचं. हे झालं कन्स्ट्रक्शन. आणि सिम्प्लिसिटीसाठी सिम्बॉल काय केला जातो, जो सिम्बॉल असेल तो ड्रॉ करताना हे ऑर गेट या पद्धतीनं ड्रॉ केलं जातं. 2 इनपुट्स असतील ए आणि बी, आणि हा जो नॉट आहे त्याचा फक्त बबल घेतला जातो की जो आउटपुटला टाकला जातो इथं. तर दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉर गेट. नॉर गेट म्हणजे ऑर गेट घ्यायचं आणि फक्त आउटपुटला काय करायचं, एक बबल टाकायचा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, नॉर गेटचा सिम्बॉल मिळेल. आणि याचं बुलियन इक्वेशन मगाप्रमाणेच येईल, ए ऑर बी त्याचं कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आता याचं ट्रूथ टेबल पाहायचं आपल्याला. ट्रूथ टेबलमध्ये पहा, इथं आपण इनपुट्स घेणार आहोत आणि इथं आउटपुट येईल. इनपुट 2 आहेत, ए बी, आणि इथं आपल्याला आउटपुट घ्यायचं आहे. सो वाय इज इक्वल टू ए प्लस बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. आता इनपुट्स कोणकोणते आहेत, दोन्ही 0 असतील, 0 1, 1 0 आणि 1 1. आता पहा आउटपुट्स कसे असेल. आउटपुटमध्ये आपण काय म्हटलं, दिस इज अ नॉर गेट. नॉर गेट याचा अर्थ काय, इट इज नॉट
लाईक अ ऑर गेट. म्हणजे ऑर गेटचं जे असेल त्याला नॉट फॉलो केलं तर ते काय होतं, कॉम्प्लिमेंट होतं. मग आता ऑर गेटचं ट्रूथ टेबल जर तुम्ही पाहिलं असेल तर ते ऑर गेटचं ट्रूथ टेबल मी इथं लिहितो. हे जे गेट आहे ते कोणतं आहे, ऑर गेटचं. ते ए बी, इथं वाय 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ऑरला आपण काय म्हटलं होतं की कुठलंही एक इनपुट 1 असेल किंवा सगळी 1 असतील तर आउटपुट काय येतं, 1 येतं. दोन्ही इनपुट 0 असतील तरच आउटपुट काय येतं, 0 येतं. मग हे जे नॉर गेट आहे याचं काय असतं, ऑर गेटच्या अपोजिट. म्हणजे जर 0 0 असेल, ऑर गेटला 0 येत असेल तर इथं 0 0 असेल तर इथं ऑर गेटला काय येईल, 1 येईल. अपोजिट, नॉट लाईक अ ऑर गेट. इथं 0 1 ला 1 आहे, इथं काय येईल 0 1 ला 0 होईल, कॉम्प्लिमेंट होईल. कारण इथं आपण काय घेतलेलं आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट घेतलेलं आहे. पुन्हा 1 0 ला इथं 1 आलेलं आहे, म्हणजे इथं काय येईल 1 0 ला 0 येईल. आणि इथं 1 1 ला 1 आलेलं आहे, त्यामुळे इथं 1 1 ला काय येईल, 0 येईल. म्हणजे नॉर गेटचं आउटपुट हाय कधी येतं, द आउटपुट ऑफ नॉर गेट इज हाय ओनली व्हेन ऑल ऑफ इट्स इनपुट्स आर ॲट लो लेवल. म्हणजे नॉर गेटचं आउटपुट हाय कधी येईल, जर सगळीच्या सगळी इनपुट 0 असतील तर हाय येईल. आणि लो कधी येईल, कुठलंही एक इनपुट 1 असेल किंवा सगळी इनपुट्स 1 असतील तर त्याचं आउटपुट काय येतं, लो येतं. हे झालं स्टेटमेंट नॉर गेटचं. थोडक्यामध्ये नॉर गेटचं आउटपुट हे ऑरच्या अपोजिट असतं, नॅन्ड गेटचं आउटपुट हे अँडच्या अपोजिट असतं. त्यामुळे तुम्ही बेसिक गेट्स जे आहेत ऑर आणि अँड याची जर ट्रूथ टेबल व्यवस्थित लक्षात ठेवली तर त्याच्यावरून तुम्ही नॅन्ड आणि नॉरची ट्रूथ टेबल काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर आज आपण ही जी 5 बेसिक गेट्स आहेत, 3 बेसिक आणि 2 डिराइव्ड आपण पाहिलेली. अजून 2 डिराइव्ड आहेत, एक्सऑर आणि एक्सनॉर. तर ती नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर आज इथं आपण थांबू. थँक्यू.